आपला पहिला वाक्प्रचार आहे टेक द बुल बाय द हॉर्न्स. आता याचा शब्दशः अर्थ काय होतो तर बैलाला थेट त्याच्या शिंगांनी पकडणं. जरा डोळ्यासमोर आणा, एक मोठा रागवलेला बैल समोर उभा आहे आणि त्याला थेट शिंगांनी धरून काबूत आणण्याचा प्रयत्न चाललाय. केवढं धाडसाचं काम आहे हे, बरोबर? आणि बस ह्याच चित्रामध्ये त्याचा खरा अर्थ दडलाय. म्हणजे काय तर कुठल्याही आव्हानाला न घाबरता थेट सामोरं जाणं. आता बघा, आव्हानांना सामोरं तर गेलो, पण कधीकधी वाद संपवणंही तितकंच महत्त्वाचं असतं, नाही का? आणि त्यासाठीच आहे आपला पुढचा वाक्प्रचार, बॅरी द हॅचेट. यामागं ना एक मस्त जुनी गोष्ट आहे. पूर्वीच्या काळी काय व्हायचं, जेव्हा दोन गटांमध्ये भांडण मिटायचं तेव्हा ते शांततेचं प्रतीक म्हणून आपली शस्त्र म्हणजे छोटी कुऱ्हाड जमिनीत गाडून टाकायचे. म्हणून मग कुऱ्हाड पुरणे याचा अर्थ झाला जुने वाद विसरून पुन्हा मैत्री करणे. बरं, कधीकधी सर्वात मोठा संघर्ष जिंकणं नाही तर कोणता संघर्ष टाळायचा हे ठरवणं असतं. आणि याच शहाणपणाबद्दल बोलतो आपला पुढचा वाक्प्रचार, लेट स्लीपिंग डॉग्स लाय. हे तर अगदी सोपं आहे बघा. झोपलेल्या कुत्र्याला आपण मुद्दाम उठवतो का? नाही, कारण तो उठला की भुंकायला लागेल, उगाचच त्रास. अगदी तसंच काही जुने वाद किंवा ज्या समस्या शांत झाल्या आहेत त्यांना परत उकरून काढायचं नाही, नाहीतर विनाकारण नवीन संकट उभं राहतं. चला, आता आपण काही अशा वाक्प्रचारांकडे वळूया जे थोड्या विचित्र किंवा अवघड परिस्थितीचं वर्णन करतात. पुढचा वाक्प्रचार तर एकदम अचूकपणे ती भावना व्यक्त करतो जेव्हा आपण कुठेतरी चुकीच्या ठिकाणी आलोय असं वाटतं. याचं चित्र तर डोळ्यासमोर आणायला अगदी सोपं आहे. विचार करा, पाण्याबाहेर काढलेला मासा कसा तडफडतो, कारण ती त्याची जागाच नसते. अगदी तसंच जेव्हा एखादी व्यक्ती पूर्णपणे अनोळखी वातावरणात जाते तेव्हा तिला एकदम अस्वस्थ, अवघडल्यासारखं वाटतं. आता पाहूया असा एक वाक्प्रचार जो निर्णय घेताना होणाऱ्या त्रासाबद्दल सांगतो. जरा कल्पना करा, एक व्यक्ती एकाच वेळी दोन स्टूलवर पाय ठेवून उभी आहे. आता काय होणार? ना धड इकडे बसता येणार ना तिकडे. एक पाय हलवला तरी पडणार, दुसरा हलवला तरी पडणार. म्हणजे काय तर दोन पर्यायांमध्ये अडकून निर्णय न घेतल्यामुळे शेवटी अपयशच पदरी पडतं.